हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मला आज आहे मेकअपची ऑर्डर. आता मी उठली आहे 6 वाजता. माझी मेकअपची ऑर्डर आहे 7:30ची. आता सगळं फ्रेश वगैरे होऊन तयारी करून आपण डायरेक्ट भेटूया तयार होऊनच. बाय. बॅग वगैरे घेऊन मी आता निघाली आहे. बॅग मी आदल्या दिवशी रात्रीच भरून ठेवते, कारण की सकाळी निघताना कोणती घाई गडबडीमध्ये कोणती गोष्ट सुटायला नको. मला जायचं होतं ट्रेनने, कारण की लांबचा प्रवास होता. उतरल्यानंतर मी लगेचच रिक्षा पकडली आणि ऑर्डरला जाताना सोबत कोणी नसतं. मी एकटी जाते म्हणून थोडं लवकरच निघते, कारण समोरच्याला तयार करण्यात जास्त टाईम नको लागायला. मी माझ्या टाईमवर बरोबर पोचली, परफेक्ट. ज्या हॉटेलचा ॲड्रेस दिला होता त्या हॉटेलला पण पोचल्यावर बघते तर काय ह्या लोकांचं अजून बाकीच होतं. म्हणून मी म्हटलं पहिला तोवर माझं सगळं सामान वगैरे मशीन बिशीन लाईनीमध्ये लावून घेते. मग नंतर सगळ्यांची त्या लोकांची झाले, त्या लोकांना तयार करायला तिची मॉम आणि त्यांची पोरगी त्या दोघींना तयार करायचं होतं. ते झाल्यानंतर मला हॉलवर पण जायचं होतं, कारण की त्यांच्या पोरीचा मला रिसेप्शन सेकंड लुक पण करायचा होता. सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. म्हटलं जाऊ दे, ज्यूस तरी पिऊन घेऊया. तेवढ्यातच लग्न लागलं आणि त्या पोरीचं रिसेप्शनचा सेकंड लुक करायचा होता, म्हणून आम्ही लगेचच रूममध्ये गेलो. मी तिची पटकन हेअरस्टाईल चेंज केली आणि हेअरस्टाईल झाल्याच्या नंतर थोडंसं टचअपसुद्धा केलं. टचअप झाल्याच्या नंतर हा आहे तिचा फायनल लुक. हा लुक तुम्हाला कसा वाटला? हेअरस्टाईल, मेकअप तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळं झाल्यानंतर सर्व पॅक करून मी निघाली घरी जायला. रिक्षात बसली. खूप भूक लागली होती आणि दमली खूप होती. त्यात बाहेर एवढं ऊन होतं की बाहेर जायचं मन नव्हतं होत. घरी कधी जाते असं झालं होतं. मग घरी आले. घरी आल्यानंतर पहिला मी बॅग ठेवली. बॅग ठेवल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन परत निघाली डॉक्टरकडे जायला. आज होती दाताची अपॉइंटमेंट आणि माझ्यासोबत माझी मम्मी पण येत होती आणि आम्हाला जायला खूपच लेट झाला होता. ऑर्डरला गेली होती, त्यामुळे मला येण्यामध्ये खूप टाईम गेला. आणि पोचून बघते तर काय बापरे, एवढी गर्दी झाली होती की बसायला जागा नव्हती. माझी दाताची ट्रीटमेंट झाल्यानंतर आम्ही लगेचच ताईकडे गेलो. बघते तर बाय ऑलरेडी तिच्या सायकलसोबत खेळत होती. थोडीशी तिच्यासोबत मी आणि माझ्या मम्मीनी मस्ती केली आणि आम्हाला बघितल्यानंतर ती एवढी खुश होती की बघूच नका, कारण की तिच्यासोबत तिथे खेळायला कोणच नसतं. ती आणि तिची मम्मीच अख्खा दिवस असते, म्हणून तिला आम्ही गेल्यानंतर ती खूप खुश होते. आणि असा होता माझा आजचा